ओम भटचा केलं. कुत्र्याची आणि माकडाची भांडणं लागलीत. शिवळ मोडून माझ्याकडे बघतोय. गाइस मी सुमित, स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉग मध्ये. चलिए शुरू करते हैं. ब्लॉग चालू केला आणि हे काय झालं पुढे मैं नहीं बताऊंगा. झालं हे की ह्या बाईलानी आपल्या अंजिरा गोऱ्याला मारलं, शिंगा हाणले याच्या जोवर म्हणून तो भ्याला. आणि आता गुरदाची पाळी घालायला चाललो तो रोपाच्या वावरात, त्यांना रोप टाकते तिथं. तर तो बैल कसा करतोय, शिंगा आणतो म्हणून हे भेटतोय, मग वळ पाडू शकतोय. तर चालत भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ होतंय काय नेमकं तेच ना. मग तुम्ही ते करून घ्या, बायलाच पाहायला लागून माग वडून घ्या, राखी ती मोर लोंबल्यासारखं. हा तसं जाऊ द्या. अच्छा हमको सिखा रिया है. वडेत घेऊन चाललेली, चला डायरेक्ट वावरातच भेटू. ठीक है. वा वावरण कसा रस्ता यांचा बांधवून वय आंजिरी होय बळत चांगलं तिथून. आणि हे वावर सगळे गावताच असं कुठं मधूनच एका बांधाच्या कडीकून घ्या ना. हे सगळं गावताच वावर आहे एवढं त्यांचं. अगदी अशी कसली सवय लावतात काय बायलाला. कैमरामैन जल्दी फोकस करो. काय केलं मैं नहीं बताऊंगा. पाडीला वळ. अभी मजा आएगा ना भिड़ो. ओम भटचा केलं. डायलॉग टाका बरं तुम्ही ह्या गोष्टी. हे काय केलं, हे कस काय झालं. कारण नरेंद्र मोदी है. हो 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 त्यांनी तर डायरेक्ट मुंडकच काढून घेतलं. येडावर नाही केलं. हे पुढं आला बैल आणि तो मागा राहिला. बात तो सही है. तर मागून या कुठं आहेत माकडे, तो कुत्रे आहेत. होय खरं वनर आहेत बाई द माकडं वर. दाखवू का तुम्हाला माकड ओके कसं बसलंय वर. शेवट बा आपल्या घोड्याला प्लॅन नंबर 2 वापरावाच लागला. बाहेरून कासरा घ्यावाच लागला. ठीक है, वळ पाडायला लागला. ते समझ गया. पाळी चांगली पडती होय. गुडदाची पाळी कशी पडती, एक नंबर पाळी पडती. एक नंबर पाळी कुठं राहील. अंजरा पुराट घोडा काय तुमची ऍडवण करतो. नाही बुराट नाही, लय चांगला पोर आहे. काय तर चांगलंय. लय दिसून झाले मग येडे करतो. हम्म. उलट तुम्ही दगड मारून खाका चांगले. एक फोक काढून देऊ का हाणायला. ऐसा मत करो मेरी जान, आहे ना. लाइफ में कुछ अच्छा करो यार. कुत्र्याची आणि माकडाची भांडणं लागलीत. तर ते कुत्र तसं माकडाला बघत आहे. वर मुंडकं करून माकड तर लिंबावे तक्त्या. ओके माकड आणि खाली कुत्र. अरे भैया तो पीछे पड़ गया यार. आता तर बा गेलं पळून माकड. तर हो पळायला तिकडे गेलं खाली. आयला व्हिडिओ चालू करून पळून जायची एकच. आता आमचा भाज्या बी पळायलाय. कॉमेंट्री करायला चांगली मजा येत आहे. अरे कहना क्या चाहते हो. मजा ही मजा आहे. आजचा ब्लॉग मजा ही मजा आहे. आता बाईलाची थोडी मजा काढावं लागेल मला उभा राहून. पुन्हा दाजील बुजायला लागलाय. ते बुजतोय. बात तो सही है. ते बुजतोय. दाजी तुम्हाला बुजत आहे ते. माकड बघितलं का कुठे गेलं. चला तुम्हाला दाखतो. आता कमन बाहेरून कासरा टाकला ना, वाथून बांधलं दावेनी. आता समज इथं वाळायचंय. वळून ते त्याला सांगतो. ठीक है. ते वाळाला का तसाच बाहेरून पलीकडे जातो आणि वर मुंडकं करतो आणि लगेच वळ पाडून घेतो. आणि बाहेरून कासरा असला का मग वळ पाडीत नाही. तुम्ही काय सांगणार ह्याबद्दल. याबद्दल काही सांगायचं नाही, लय व्यवस्थित चालायचं. तुमच्या मनासारखं होतंय का सगळं. हा एकदम मनाच्या पलीकडे होते. मनाच्या पलीकडे होतंय का. लागत आहे कस काय कच्चून. लईच लागत आहे, जास्त लागू राहिले तुला. कमी मला वाटलं तर आऊत लागन, पण तुम्हाला कळालं कस काय. तुला काय बुचका कळतोय. अनुभव तुम्हाला लई वाटतोय माझ्यापेक्षा. माझ्या आधी किती उन्हाळे खाल्लेत तुम्ही. उन्हाळ्याचं काय काय खाल्लं. उन्हाळी खात असते. माहित नाही तू आज 2 उन्हाळ्याचा आहे तशी किती उन्हाळ्याची. येड्या भोकाचे लोक आहेत, काय उन्हाळी खात असते तिकडून. मग माकडाबद्दल काय म्हणतात, माकडाची कुत्राची युद्धाबद्दल. काहीच नाही, माकात पळून गेलं, कुत्रे जिंकलं. हे लई शॉर्ट फॉर्म मध्ये होऊन बसलं. बोलता बोलता आपलं कडीला तास आलं बघा. 1 मिनिटात कडीला तास येतंय. बैलाचं बी मनोरंजन होतंय बांधाला आल्यावर खायला. गुरुदाजी उभा राहते राखीवर आऊत नाही. कुत्र भोकवतोय. माकड परत आलंय का. मी त्याला काही बी म्हणलं म्हणून माकड मग आपला बदला घेऊ शकतोय. आणि राखी कुटकुनी वाजलेली आहे.
गुडदाजीने वासन काढावे, वासन लय लागलेलं आहे. पण सध्या लय हाल चालले तर गुडदाईची. काकरी दारा शिकिनात तुम्ही आमच्या घोऱ्याला. पण तास बा ना कसं सरळ आणलंय. तासाव ध्यान ठेवा होय. तास कस काय सरळ आणलं एवढं. काकरी चालिनार तसा पाहिजे होय. बाकी बैल कशी असणार का. याचं क्रेडिट तुम्ही सगळं घेऊ शकता इथं. वासान तुम्हाला पहिल्यानेच म्हणलं होतं लई वराबडीत घेऊन चालली होती. वासांचे क्रेडिट कुणाला देता तुम्ही. सांगितल्याबद्दल हे तर चिरगुट गुतलेत त्याला. काय चलो होय. मी उभा राहिले हो. आहो चल पण तुम्ही उभा राहिला लोडावून माती पडन. नाही नाही चालणार बरोबर. 75 किलो वजन आहे कोणाचं माझं. खाते फिते घरचे आहेत का तुम्ही. लय लय खातात तिथे घरी. लोणी खातात का तूप. दोन्ही मिक्स दोन्ही मिक्स खातात का. काय हो हो विचार ना. विचारायचं काय. 75 किलो वजन हो. 75 किलो वजन हो ना. गुडदाईचे हाल आणि बैलाच्या तोंडाचा फेस सारखाच आहे त्यांच्या तोंडाला फेस. आणि झालेली सगळी पाळी ओके. बघू शकतात तुम्ही कसं वावर केलेलं आहे त्यांनी. चकचकीत 2.5 तास राहिलेत फक्त आणि कडीचं तास चालू आहे. त्याला बैल त्या गोण्या हटने हट. त्यांना बैल सुद्धा भ्यायन तर वाजांग काढा. पण बा आपला अंजीर गावरा कसा उभाड्या चालतोय. देखो देखो कडीने ठाकीनाच तुझा तासाने वर हात करतेत कुणाला तिकडे. त्यांचा दोस्त चालला बारीक. शेवटला काय झालं बा. अंत चांगलं नाही झालं. बांधा खाली बैल उतरलाय. चाललं होता चांगलं इथं बैलच खाली गेला आणि त्याने शिवळच मोडीली. हे काय झालं. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली. शिवळ मोडून माझ्याकडे बघतोय. खाली खाता खाता पलीकडेच गेला आणि तसंच बांधच खाली शिवळ मोडीली कानाडी. तर बा 2.5 तास बी झालेले आहेत आता घालून आणि जायचंय आता घरी घेऊन बैल. शिवळ मोडीली पण शिवळ कशी मोडीन कुठं काय मोड ते सांगू शकत नाही मी. काय झालं तर आमच्या बरोबर आणि काय नाही झालं. हसा झाला हसा. काय झालं आणि काय केलं पलीकडच्या बाईलाने ते. चला तर अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता मराठी नवीन ब्लॉग मध्ये. तर बाय.